चला या सगळ्यांनी. उत्तम, अति उत्तम. मी काही चिवळ्याला आज ओळखत नाही, त्यांनी काय नाही केलं. अरे मला वाटलं होतं वाईस तू तरी शहाणा असशील, पण आहे ना तू बी त्यांच्यासारखाच निघालास. जाऊ दे, त्या पक्याच्या काही नादाला लागू नको. अहो तुमच्या मुलानं धमकी दिली आहे त्याला. अहो हे दिसल त्याला धमकी देतच असत्या तो. नाही तर काय. अहो साहेब, आमच्या ह्यांना आहे ना सगळ्यांनी भ्या दावायला लय आवडतंय, पण म्हणून ते काय असं नाही करणार हो. अरे आजपर्यंत एका पैलवानाला ह्याने मातीत लोळावला नाही, आणि तो काय हे असलं कान करणार आहे वय. ए म्हातारे, तू माझं कौतुक करतेस, माझी बाजू घेतेस का माझी इज्जत काढतेस, हेच कळलं ना मला. कळेल, लवकरच कळेल. कारण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी आओ चला जरा आतमध्ये. दार का लावलं आणि बाहेर एवढी माणसं जमलेली असताना आत का घेऊन आलाय? त्या जामकरला संशय आला म्हणजे? तुम्ही आधी मला सांगा, वाड्यात एवढा तमाशा सुरू असताना तुम्ही वाड्याच्या मागे काय करत होता? अहो काय करत होता? गाय बिथरली, हांबरत होती. आजूबाजूला बघितलं किती कचरा झालाय. सगळी साफसफाई करत होतो. काय साफसफाई? इथं माधुरी गायब आहे म्हणून त्याच्या बापानं अख्खा वाडा डोक्यावर घेतलाय आणि तुम्ही साफसफाई करत होता. अहो सगळी घरात घुसले तिला शोधायला. हाय का माधुरी आपल्या वाड्यात काय येईल बरं? तिचा काय संबंध वाड्याशी? गेली असेल ह्यांना वैतागून पळून. अहो गेली असेल पळून, पण वाड्यात एवढी मोठी भांडणं सुरू असताना तुम्ही आला नाहीत का? आला का नाही म्हणजे? अहो तुम्हाला पक्या मामा माहिती आहे ना तो कसा आहे. काय झालं की माझ्यावर संशय घेत असतो. आता माधुरी घावत नाही म्हणजे मलाच टार्गेट करेल, मलाच काहीतरी बोलेल. आणि तुम्हाला खरं सांगू का, माधुरीलाच ही लग्न करायचं नसेल म्हणून गेली असं पळून ह्यांना वैतागून. आता मी तिथं थांबलो असतो, उगाच माझ्यावर संशय घेतला असता, मला धरलं असतं, मग मी काय केलं असतं? असा कसा हात धुवून मागं लागल? मला चांगलं माहिती आहे तुमची काही चूक नाहीये, तुम्ही काय केलं नाहीये. ती माधुरी परत आली ना सगळा विषय संपून जाईल. पण आत्ता चला, नाहीतर ते जामकर तुम्हाला 100 प्रश्न विचारून बंडावून सोडतील. चला.